सध्या आपण सागर भाऊ रावले यांच्या शेतामध्ये, विशाल भाऊ रावले यांच्या शेतामध्ये दोघे हे चांगल्या पद्धतीनं शेती करतायत, प्रयोगशील शेतकरी आहेत. आणि आता शून्य मशागतीनं किंवा SRT पद्धतीनं हे 15 एकर शेती या ठिकाणी करत आहेत. ही शेती पाहण्यासाठी आपण हे चर्चासत्र आयोजित केलं होतं. परिसरातील शेतकरी आहे ज्यांच्या आपण आता प्रतिक्रिया ऐकल्या, तर त्या एकदम बोलक्या होत्या आणि सर्वांचं मत आलं की ही शेती फायद्याची आहे. बऱ्याच शंका होत्या, प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याचं समाधान पण झालेलं आहे. आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर भरत गीते सर सुद्धा आहेत, जे मगापासून आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत या पिकाची निरीक्षणं पण घेतलेली आहेत. मग आपण जे काही मुद्दे काढले, तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतोय की एक एक मुद्दा जो आहे तर त्या अनुषंगाने आपलं काय निरीक्षण आहे. सागर भाऊ आणि त्यांचे बंधू नेहमीच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि चांगल्या प्रकारे करत असतात. या ठिकाणी पीक पाहिल्यानंतर की विना नांगरणीमध्ये साधारणपणे पाणी जास्त मुरते असं एक लक्षात आलेलं आहे. ती जमीन जास्त प्रमाणात भुसभुशीत राहते आणि अर्थातच मग त्या जमिनीची सुपीकता वाढते. त्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जे जीवाणू असतात तर त्याचं प्रमाण वाढते आणि साहजिकच ती जमीन भुसभुशीत होते. त्याच्यामध्ये तणनाशकांचा वापर केल्यामुळं तणांचं प्रमाणसुद्धा या जमिनीमध्ये कमीच दिसत आहे. तसंच कीड आणि रोगांचं प्रमाण साहजिकच जमिनीमध्ये उपयोगांच्या जीवाणूंचं प्रमाण वाढल्यामुळं कीड आणि रोगांचं प्रमाण निश्चितच त्या पिकांमध्ये कमीच राहील. जमिनीची धूप जी आहे, जमिनीमध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं आणि जमिनीमधून जी काही वरचा थर आहे भुसभुशीतपणाचा तो वाहून न गेल्यामुळं जमीन म्हणजे अशी सुपीक राहून अन्नद्रव्य वाहून न जाण्याचं प्रमाण या पिकांमध्ये किंवा जमिनीमध्ये चांगलं राहू शकते. तसंच मुळांवर की जे काही झाडं उपटून या ठिकाणी पाहायला गेले तर मुळांवर जे काही रायझोबियमचं प्रमाण आहे, रायझोबियमच्या गाठींचं प्रमाण आहे, ते अधिक या ठिकाणी दिसलं आहे. याच्यामध्ये जी काही पिकांची वाढ आहे, या ठिकाणी जी वाढ दिसते, पिकाची जी काही परिस्थिती दिसते ती अतिशय समाधानकारक आहे. फारशी म्हणजे किंबहुना काही ठिकाणी या ठिकाणी पाहिलं तर 3 ठिकाणी 3 शेतं आहेत वेगळ्या प्रकारचे. तर 2 ठिकाणी हरभऱ्यानंतर सोयाबीन पेरलेलं आहे. वाणांमध्ये फरक आहे आणि काही ठिकाणी जी काही पीक परिस्थिती आहे ती इव्हन रासायनिक निविष्ठांच्या वापरामध्ये जी असेल त्याच्यापेक्षाही किंबहुना चांगली या ठिकाणी दिसली आहे. ओलाव्याचं जे काही प्रमाण आहे, साधारणपणे असं म्हटलं जातं की नांगरटी केल्यामुळं ओलाव्याचं प्रमाण किंवा ओलावा जमिनीमध्ये मुरण्याचं किंवा खोलीचं प्रमाण तर ते या बिना नांगरटी किंवा बिना मशागत पद्धतीमध्ये निश्चितच ते जास्त प्रमाण दिसत आहे. तसंच खर्चाचं प्रमाण निश्चितच यामध्ये आपण जे काही नांगरटी, वखरणी किंवा रोटावेटर किंवा इतर पेरणीच्या पद्धती वगैरे याच्यावर किंवा खतांचं प्रमाण किंवा कीटकनाशकांचं जे काही प्रमाण आहे हे कमी राहिल्यामुळं निश्चितच आपल्या खर्चाचं प्रमाण या ठिकाणी हे बऱ्याच प्रमाणात कमी राहते आणि निश्चितच शेतकऱ्यांची जोखीमही त्याच्यामधून कमी होते आणि जे काही निव्वळ उत्पादन आहे त्या परिस्थितीमध्ये अधिक भेटण्यासाठी निश्चितच याचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे निश्चितच या ठिकाणी फार समाधानकारक परिस्थिती या पिकाची आणि त्यांनी केलेल्या मेहनतीची दिसत आहे. नंतर आपण या संपूर्ण शेताचे निरीक्षणं घेतलेले आहेत आणि आता या निरीक्षणाच्या नंतर या शेतकऱ्यांना काय जाणवलं तर हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. तर सुरुवात कोण करतंय? या. नमस्कार, माझं नाव सुरेश ज्ञानबा खंबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आज सागर भाऊ यांच्या शेतामध्ये आलो आणि आल्याच्यानंतर बरंच काही असं समाधान मिळालं आणि काही शिकायलासुद्धा काही गोष्टी मिळाल्या आहेत. माझं नाव निजाम मन्नान बेनीवाले, वाशिमचा शेतकरी आहो. माझं नाव प्रदीप ईश्वर नवघरे, मी पांगरी नवघरे इथून आलेलो आहो. इथे रावले भाऊची शेतीचं असं उत्कृष्ट ऐकलेलं आहे, तर ते अनुभव बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो. नमस्कार, मी अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी वाशिम आणि आज महत्त्वाच्या चर्चासत्रामध्ये शेतकऱ्यांसोबत मी सहभागी आहे. नमस्कार, मी राजकुमार खिल्लारी. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला बियाण्याची उगम क्षमता चांगल्या प्रकारे आढळलेली आहे.
जेमतेम 85 ते 90% उगवण क्षमता आहे. त्यानंतर 19 दिवसाच्या मानानं फुटवेसुद्धा चांगल्या प्रकारे धरलेले आहेत. जमीन भुसभुशीत आहे. त्यानंतर ओलाव्याचं प्रमाणसुद्धा कमी पावसामध्ये चांगलं आहे. त्यानंतर पिकांची वाढसुद्धा एकसारखी आहे. पाऊस कमी असल्याने जमिनीत भेगा तर आहेतच, पण त्या भेगाच्या मानाने पीकही चांगलं आहे. जमिनीमध्ये सच्छिद्रीकरणाचं प्रमाण जास्त आहे आणि तणाचं प्रमाणसुद्धा इतर जमिनीपेक्षा कमी दिसत आहे. पेरणी आणि तणनाशक व बियाणे एवढाच खर्च याच्यामध्ये आलेला आहे. कीड रोग दिसत नाही आहे. माती कंदार आहे आणि सेंद्रिय कर्म जे आहे हे थोडंसं वाढलेलं दिसत आहे. म्हणजे आता तुमच्या ग्रुपला आणखीन कोणाला काही सांगायचं याच्यातला मुद्दा तुम्हाला चांगला वाटलेला हातात घ्या आणि सांगा ना, तुम्हाला काय चांगलं वाटलं? ही शेती फायद्याची आहे तोट्याची आहे? ही शेती तर फायद्याची आहे, म्हणूनच तो एवढे शेतकरी आमच्या संघात जुळलेले आहेत. बर, आम्ही बी गेल्या 3 वर्षापासून ही शेती करून राहिलो. तुम्हाला काय जाणवलं? आता मी SRT पद्धती शेती फर्स्ट टाईमच बघितलेली आहे आणि या शेतीमध्ये खरोखर कसं की आपलं शेतकऱ्याचा पैसाही वाचतो आणि शेतीची पोच सुधारेल असं निश्चित दिसून आलेलं आहे. आता यावेळी सागर भाऊने जे मध्यंतरी तास टाकलेलं आहे त्याचा एक फायदा होऊ शकतो आणि नाही यावर्षीचा जर कालावधी पाहिला तर पावसाचं प्रमाण कमी वाटायला तर कदाचित ते चांगलं येऊ शकेल. आता आपल्या इथं 2 पद्धती आहेत. एक बेडवर मागच्या वर्षी केले होते आणि सोयाबीन आहे ते, आणि साधं ट्रॅक्टरनं पेरलं. तर दोघांमधलं काय जाणवतं तुम्हाला? हे चांगलं वाटतं का ते चांगलं वाटतं? ट्रॅक्टरवाला सुद्धा चांगलं वाटून राहिलं आहे. बर, म्हणजे बिना नांगरणीची डायरेक्ट पेरणी ट्रॅक्टरनं केली तरी ते पण तुम्हाला चांगलं वाटतं? तुम्हाला काय? ही जी SRT शेती आहे यामध्ये दोन्ही बी आहे. एक टोकन यंत्राने पेरलेलं SRT पद्धतीनं म्हणजे जुन्या पिकाचे अवशेष तसेच आहेत, आणि एक दुसरं जे आहे की फक्त भेगा बुजवण्यासाठी आपण ट्रॅक्टरद्वारे ते खंब्याद्वारे आपण त्याचं हे केलं होतं आणि भेगा बुजल्या आणि पेरणीसुद्धा ती पारंपरिक पद्धतीने पेरणी केली, परंतु त्याही शेतात कोणती इतर मशागत दिसत नाही. दोन्हीही पिकं चांगली आहेत. त्या मानानं हे पीक जर असं चांगलं दिसते, जमीन इकडची भारी दिसते थोडी, बरोबर. या जमिनीचं जर असं हलकी जमीन असल्या कारणानं तो फरक थोडा दिसतो, परंतु ही पण जमीन हे पण पीक त्या मानानं खूप चांगलं आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे साधी पेरणी केली ती तुम्हाला चांगली वाटते, म्हणजे आपल्या इकडे योग्य आहे, आणि असं केलं ते पण योग्य वाटतंय. आणि आता पुढे जाताना बघू अजून काय रिझल्ट येतात ते. धन्यवाद. एकदा टाळ्या यांच्यासाठी. पुढची टीम कोणती येते? 2 नंबर घ्या. 2 नंबर या. अजून कोण आहेत 2 नंबरवाले? इंट्रोडक्शन सर. हा, इंट्रोडक्शन पण द्या. माझं नाव मोहम्मद साबिर आहे आणि माझं गाव जे प्रॉपर वाशिम, शेती पण वाशिममध्ये आहे. माझं नाव राहुल पवार, मी राहणार कवर्धरी, शेती पण माझी कवर्धरीमध्येच आहे. माझं नाव बबन नारायण काकडे, राहणार तामशी, तालुका जिल्हा वाशिम. ही शेती एकदम चांगल्या पद्धतीची वाटली. 0 बजेटमध्ये एकदम योग्य नियोजन आहे. नमस्कार, मी संतोष बाजड तामशी. यासाठी नवीन कास्तकार आहे. साल पहिलं, यंदाचं पहिलं साल आहे. मी वसंता शहाजी कव्हर. मी बघायसाठी आलो. मी आतापर्यंत केलेली नाही, पण पुढच्या वर्षी करायची आहे. मला एक मुद्दा इथं लय जबरदस्त जाणवला. माईक एक आपल्या सगळ्या जे याच्यामुळे काय होते का जे SRT जी पद्धत आहे याच्यामुळे शेतकऱ्याचा तर फायदा होतेच होते, दुसरं जे आहे जगाचा बी फायदा होते. मला एक असं जाणवला, त्याला आपण म्हणतो पॉल्युशन. हा. याच्यामुळे काय जे शेतकरी जे आपलं जे काडी कचरा आहे ते जाळत नाही, आणि दुसरं गोष्ट कसं याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे चालत नाही. याडामध्ये जे ट्रॅक्टर आपण जे चालवतो रोटावेटरसाठी, नांगरसाठी आणि पेरणीसाठी, याच्यामुळे जे डिझेल जाळते हा. ते जे पॉल्युशन जे निघा लागला ते एक फायदा मला जाणवला याच्यामध्ये. आणि दुसरा जे काडी कचरा जे शेतकरी जाळवते त्याचा एक म्हणजे त्याचं बी एक पॉल्युशन कमी प्रमाणात, म्हणजे लय कमी प्रमाणात होईल. हा. जागतिक जे म्हणजे उष्ण निसर्गाच्या हा. दृष्टीनं, पर्यावरणाच्या दृष्टीनं ही फायद्याची गोष्ट आहे. हे मला लय एक म्हणजे जबरदस्त जाणवला या शेतीमध्ये. शेतकऱ्याच्या दृष्टीनं काय फायद्याची? शेतकरीच्या दृष्टिकोन याचे म्हणजे पहिली गोष्ट तर खर्चामध्ये लय कमी, म्हणजे याच्यामध्ये कसं का आपल्याला खत द्यायची आवश्यकता नाहीच आहे.
आणि आपलं जे मशागतचा जे खर्च आहे ते पण वाचा लागला याच्यामध्ये. मजुराचा खर्च वाचा लागला. यांनी जे मुद्दे सांगितले की पर्यावरणाच्या दृष्टीनं जगाच्या दृष्टीनं चांगला आहे असं म्हणतायत. दुसरा तुम्ही मुद्दा सांगितलाय की इथं आता खर्च कमी झाला, इतरांपेक्षा झिरो बजेट तुम्ही म्हणताय. आता हे एकाकडे झिरो बजेट आहे, पर्यावरण पूरक आहे, आणि पिकाची परिस्थिती काय, उत्पादनाच्या दृष्टीने तुम्हाला काय दिसतं? उत्पन्नाच्या दृष्टीनं चांगलीच आहे. बर. आपल्याला असं वाटतं की बा लोकांपेक्षा आपल्याला एकांत समजा ॲव्हरेज कमी येईल, पण असं समजा आपलं जे खर्च आहे, जर खर्च वजा जर केला याच्यात नाही तर आपण त्याच्यापेक्षा 2-3 क्विंटलनं जास्त जावं. बरोबर. तर तशी ही जी आपली SRT शेती आहे ना, ही चांगलीच आहे आणि सगळ्यांनी करावी असं मी सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन करतो. बरोबर आहे. तुम्ही स्वतः पण करताय. आता मी 5 वर्षापासून शेती करतो, पण SRTची माहिती नव्हती, तरी पण मी खत नाही देत. हा. 5 वर्षापासून खत नाही देत, कोणतं कीटकनाशक नाही फवारत. बर. स्वतःच्या मनानं कीटकनाशक बनवायचे आणि तेच फवारायचे. हा. म्हणून असं वाटतं की आता सरांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांनी SRT शेती करावी. तुम्हाला काय जाणवलं? याच्यामुळं शेतकऱ्याचा तर फायदा आहेच, पण जनतेचा सुद्धा फायदा आहे. कारण हे जे कॅन्सर, हे टोंगळेदुखी, कंबरदुखी, हे जे आजार होतात, तर हे जे आपण फवारणीचं खाद्य खातो त्याच्यामुळं 50 ते 60 वर्षाच्या नंतर बरेच आजार वाढतात. ठीक आहे, एकदा यांच्यासाठी टाळ्या. तिसरा ग्रुप कोणता आहे? 3 नंबर. माझं नाव महेश महादेव निंबलवार, राहणार काटा. नमस्कार, माझं नाव सुमित मोहन कोतीवार, मी राहणार काटा. माझी शेती काट्यालीच आहे. मी यावर्षी 1.5 एकर शेती SRT म्हणून करून पाहिली. बर. तर तिच्यात साधारण थोडी हलकी जमीन येते, हो. त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही बेड पाडले होते, तूरून सोयाबीन घेतलं होतं. पण मागच्या वर्षी फक्त एकच गलती आहे आमची की आम्ही 2 बेड अंतर सोडून तूर लावली होती, त्यामुळे तुरीचा उतार कमी आला. सोयाबीन झालं समजा हिशोबात, पण तूर कमी आली. आता यावेळेस आम्ही 1 बेडार करून तूर टोपली, तर त्याच्यामुळे सोयाबीनची उगवण शक्यता कमी असल्यामुळे सोयाबीन थोडं पतलं निघलं. बाकी तूर चांगली आहे, त्या जमिनीतली मशागत कमी असल्यामुळं जमीन बी भुसभुशीत चांगली आहे. आणि पहिले म्हणजे मी जवळपास स्वतः 4 वर्ष झाले मी स्वतः शेणखत वापरतो, त्याच्यामुळे मी बाकी रासायनिक खत कोणतं वापरत नाही. फवारणी वापरतो, म्हणजे फवारणी समजा कृषी सेवा केंद्रावरची काही थोडेफार वापरतो, ते बी काही एवढे नाही. मागच्या वेळी होता तर आम्ही समजा एरंड्याची जास्ती प्रमाणात वापरली होती. पण त्यामुळं बाकीच्या खर्चापेक्षा आणि बाकीच्या कास्तकारापेक्षा खर्च कमी असल्यामुळे आपल्याला समाधान आहे की बा आपल्याला 4 पोती जरी झाली तर आज आपण याच्यापेक्षा फायद्याचे हो. कारण याला 7 पोती जरी झाली तर हे 3 पोती खर्च ऑलरेडी पहिले लावून ठेवतात, त्याच्यामुळे हे घाट्यात येतं. जे आपण 3 पोत्याचा खर्च वाचवला, समजा आज 4 पोती 4,000च्या हिशोबाने जरी सुरुवातीला धरलं तरी 4 त्रिक 12,000 रुपये आपले आज वाचले. म्हणजे आज 12,000 वाचले म्हणजे आपण भविष्यात 4 महिन्यांनी ते व्याजाने जरी काढले कोणाचे तर भविष्यात ते 18,000 होऊ शकतात. त्याच्यामुळे आज फायदे जाऊन आपण, त्याच्यामुळे यासाठी शेती चांगली. जे काही लोक आहेत ज्यांनी शून्य मशागत शेती पाहिली पण नाही, पण डोक्यानं बरेच जण शेती करतात, असं होत नाही तसं होत नाही. तर आता हे शून्य मशागत शेती हे तुम्हाला काय वाटते, खरोखर फायद्याची आहे का कशी आहे? नाही, फायद्याची आहे, फक्त समाधान ठेवावं लागते. बरं. की बाबा बाकीचं पीक आपल्याला चांगलं दिसायला लागलं, कोणाचं सोयाबीन एवढं दिसते, कोणाचं थोडंफार कमी दिसते, आपलं त्याच्यापेक्षा साधारण असते. पण आपल्याला फक्त एवढं समजायचं की बाबा आपण त्याला 10चा ॲव्हरेज आला तर आपल्याला 8चा जरी आला तर आज आपण ऑलरेडी त्याच्यात 12,000 रुपये खर्च आपला पहिलेच वाचले. कारण नागगड्डी, फराटणं, रोटर या 3 वस्तूमुळे आपल्या हात 7-8,000 रुपये ते वाचलेच. त्याच्यामुळे पेरणीचा खर्च 1,000 रुपये बॅग ती झालेली आहे, 1,000 रुपये 1,500 रुपये खताचा झालेला आहे, म्हणजे 3,000 रुपये ते वाचले. त्याच्यामुळे 10-12,000 रुपये आपण ते आज पहिलेच फायदे जाऊ. त्याच्यामुळे आपल्याला शेती ही फायद्याची. कोण्या कास्तकारांनी जरी करून पाहिली तरी ही पहिल्या म्हणजे इथून पुढे भविष्यात ही शेती करणार आहे. कारण जमिनीची धूप जास्ती व्हायला लागली, त्याच्यामुळे आपण काय करायलो, नागड्डी केली की खालची जमीन कडक व्हायला लागली, हीच माती आपण खालवर करायलो. आपण का खालची माती वर थोडी आणायला कोणती, आणि झाड्या पाणी पडला की ती वरची चांगली सुपीक वाहून चालली, आणि जी खराब जमीन आहे ती आपण पुन्हा सुधारित करून पाहायला लागलो, त्याच्यामध्ये सुधारित होऊ शकतच नाही. अशी जर जमीन राहिली शून्य मशागतमध्ये तर ही भविष्यात अशी राहून सुधारित होऊ शकते, भुसभुशीत होऊ शकते. म्हणजे जी रोगराई आहे तुमच्या जमिनीवर येणारी का आपल्या समजा परिसरात येणारी ही कमी होऊ शकते याच्यामुळे. बरोबर. तुम्हाला काही सांगायचं त्यांचा सुटलेला मुद्दा? नाही, मी पण सागरदादाचं बघून 4-5 वर्ष झाली SRTच पद्धत म्हणजे ही शेती करतो. ऊसाचे मुळखंड, दादरीचे हे सगळं शेतातच नांगरणी वगैरे करताय? नांगरणी नाही, यावर्षी काही केलेलीच नाही. दादाचं बघून सगळं शेतात यांचं पाहून तुम्ही आता हे डिकम्पोजर वापरतात, मी डिकम्पोजर सेंद्रिय म्हणजे रासायनिक काही वापरत नाही शेतात. फवारण्या सगळ्या एरंड. कोण आहे लास्ट? 4 नंबर. नमस्कार, मी विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी, वाशिम 2. आमच्या या ठिकाणी 4 नंबरच्या ग्रुपमध्ये आम्ही असे ऑब्झर्वेशन पाहिले की पारंपरिक पद्धतीनं जे आहे तो उत्पादन खर्च वाढत आहे, आणि पारंपरिक पद्धतीच्या याच्यामध्ये जी मशागत आपण करतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नांगरणी असेल, आणि रोटावेटरचा वापर वाढत चाललेला आहे. प्रत्येक
पेरणीच्या पूर्वी आपण रोटावेटरचा वापर करून जमीन सपाट करून पेरणी योग्य दिसते असा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं मागच्या 5-6 वर्षातली जी आहे जमिनीचं कॉम्पॅक्टनेस फार वाढलेलं आहे. हे या ठिकाणी जे जवळपास 10 ते 15 एकरमध्ये प्रत्यक्ष शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून एकतर उत्पादन एका लेवलमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्पादन एका लेवलच्या वर वाढणार नाही, परंतु दुसरा पर्याय आपल्याकडे उत्पादन खर्च कमी करणं हे एक आता महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरताय, अनेक शेतकऱ्यांची शेती पाहतात, ते शेती आणि हे शेती पाहताना तुम्हाला दोनपैकी कोणत्यात करमत आहे किंवा पीक चांगलं वाटतंय? पीक सर आता सध्याची परिस्थिती असं आहे की आपण पीक जे आहे दोन्हीमध्ये याच्यामध्ये काय सारखंच आहे. थोडंफार काहीतरी फरक जाणवत असेल. बऱ्याच ठिकाणी फक्त जसं आता पीक चांगलं दिसावं म्हणून युरियाचा वापर करणं, टॉनिकचा वापर करणं, परंतु तो फक्त पीक चांगलं दिसण्याला महत्त्व नाही. आपलं कॉस्ट बेनिफिट रेशो जोपर्यंत आपला मेंटेन राहणार नाही तोपर्यंत हे नाही. तर कॉस्ट बेनिफिट रेशोच्या हिशोबाने हे तंत्रज्ञान चांगलं आहे. मी डॉक्टर सरनाईक. मी याच वर्षी SRT पद्धतीनं 17 एकर शेती केलेली आहे. पाणी हा जेमतेम आहे. मी टोकन यंत्रानं पेरणी केली आणि झाडाची संख्या भरपूर आहे, पेरणीपेक्षा जास्त आहे. आणि आता या शेतामध्ये पाहिलं मी, एकतर झाडाचं जे खोड आहे हे टणक आहे आणि पानंसुद्धा रुंद आहेत आणि पाने हिरवेगार आहेत. SRT पद्धतीनं जर आपण शेती केली तर पडलेला पाणी हा वाहून जात नाही, त्यामुळं जमिनीची झीज होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या बोरला विहिरीला पाणी सुरुवात होते. आता यावर्षी पाणी कमी असून सुद्धा माझ्या विहिरीला पाणी सुरू झालेलं आहे, कारण जलताराचे खड्डे आम्ही केलेले आहेत आणि शेतातून पाणी बिलकुल वाहिलं नाही, त्याच्यामुळं विहिरीला पाणी सुरू झालेलं आहे. तर असं जर आपण सर्व लोकांनी जर SRT पद्धतीने शेती जर केली तर पाण्याची पातळी वाढून जाईल आणि शेताला पाणी कमी लागते. बरं, तुम्ही आता स्वतः करताय शेती म्हणजे सगळं पटलंय म्हणून करताय. आणि सोपं नाही 15 एकर शेती अशा पद्धतीने माझं नाव भगवान पुंडलिक गोटे. माझी शिक्षण अधिकारी आहे. मी काही शेती अजून केली नाही, पण ही SRT शेती यूट्यूब पाहिलं. यूट्यूबवर पाहून आमच्या ग्रुपने चर्चा करून नंतर कासोड्यात जाऊन आरूसाहेबाच्या मार्गदर्शनाने पाहिलं आणि आज इथं प्रत्यक्ष एवढी शेती 15 एकर शेती SRTमध्ये होत आहे. याच्यावर माझा विश्वास झाला की पुढच्या वर्षी मी सुद्धा SRT करेन. मी शालिग्राम भाया, सेवानिवृत्त शिक्षक. मी आतापर्यंत काही हे म्हणजे शेती केलेली नाही, परंतु कालच्या यूट्यूबवर पाहिल्यामुळं सागर भाऊच्या शेतामध्ये आलो आणि पाहणी केली तर मला याच्यात समाधान वाटलं. याच्यात म्हणजे एकतर काय झालं की नांगरणी वखरणी त्याचा पूर्ण जो खर्च होता उन्हाळ्यावरचा धावपळीचा तो खर्चही वाचला. तर ही पद्धती मला चांगल्या पद्धती खूप छान. आता आपल्याला असं दिसतंय की आपण सगळे जे मुद्दे मांडले डॉक्टर गीते सरांच्या याच्यामध्ये पण ते मुद्दे आले. परत सगळ्यांना हे मुद्दे मान्य आहेत का म्हणून वोटिंग सारखं आपण करू. मी एक मुद्दा म्हणतोय आणि आपल्याला तो मुद्दा पटला म्हणजे हे मी म्हणतोय ते खरं आहे तर यस म्हणायचं हात वर करून सगळ्यांचे. ओके, पहिला मुद्दा होता. आता ही विना नांगरणीची शेती आहे, शून्य मशागत शेती आहे, तर या जमिनीमध्ये पाणी कमी मुरते का जास्त मुरते? तुम्हाला काय वाटतं? जास्त मुरते. किती जण हात वर करतायत? दुसरा मुद्दा आहे की नांगरली तर तण नियंत्रण चांगलं होतं. आता हे बिना नांगरणीची जमीन आहे, इथं तण जास्त वाटतं का? म्हणजे इथं तणाचं प्रमाण कमीच आहे. जसं रासायनिक वाल्यांच्या आहे नांगरणीच्या तेच पण आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे मला सांगा, ही विना नांगरणीची जमीन नांगरणीपेक्षा भुसभुशीत आहे का कडक आहे? किती जणाला वाटते नरम आहे? म्हणजे हे जे मुद्दा आहे हा पण मुद्दा खोडून निघतोय. उलट तुम्ही सांगताय ती नांगरणीची जमीन कडक होते. नंतर कीड रोगाचं तर आता पीक लहानच आहे त्याच्यामुळे फारसं समजणार नाही. परत आता आपण झाडं उपटून पाहिले तर मुळं कशी वाटली याची? म्हणजे मुळावर गीते सरांनी सांगितलं तसं गाठींची संख्या पण आपल्याला इथं जास्त दिसतंय. आता सागर भाऊंनी विशाल भाऊंनी या शेतामध्ये कोणतंही रासायनिक खत दिलं नाही. रासायनिक खत न देताय पीक कसं वाटतंय? इतर शेतकऱ्यांसारखं दिसत असेल ना. बरेच जण म्हणतात की बा शून्य मशागत शेती करायची म्हणजे काहीतरी तंत्र आहे, जादू आहे आणि उत्पन्न वाढतंय. तर आपण म्हणणार आहे उत्पादन वाढत नाही,
पण मात्र खर्च कमी होतो, उत्पादन इतर शेतकऱ्यांनी एवढंच आपल्याला या ठिकाणी येतं. सोबत आता आपण पाहतो की अल निनो आहे. आता या शेतामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला नाही, आपण सगळ्यांनी पाहिलं, भेगा पण बुजल्या नाही. अशा परिस्थितीत म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पीक परिस्थिती कशी दिसली, म्हणजे भेगा न बुजता सुद्धा पिकाला मात्र पाहिजे तेवढं ओल जे आहे याच्यामध्ये आपल्याला टिकून दिसते. म्हणजे हे सगळं करताना सर्वात शेवटी जो खर्च आहे तो किती वाचला असेल सागर भाऊ, किती वाचला तुमचा खर्च? एक एक मुद्दा सांगा, आता किती वाचला? सर जसं आता नांगरणीचा जर खर्च केला तर जवळपास म्हणजे सर्व लोकांच्या हिशोबाने जवळपास 2,000 ते 2,500 रुपये पर एकर जातो आपला. बर. त्याच्यानंतर 1,000 रुपये तुमचे रोटरचे जातात. हा. त्याच्यानंतर समजा ते झाल्यानंतर परत यावर्षी तर पुष्कळ लोकांनी डबल रोटर केलं, कारण की ढेकळं खूप कडक होते. आधी केलं उन्हाळ्यामध्ये, त्याच्यातही झालं नाही. मग पाऊस, एक साधारण पाऊस झाल्यानंतर परत केलं, त्याच्यात काही प्रमाणात झालं, तरी ढेकळं आज पुष्कळशा लोकांचे तसेच आहेत. बरोबर. ते साधारणतः म्हणजे तुमचे नागरडीचे आणि रोटरचे जरी पकडले तर जवळपास 5,000 रुपये तर तुमचे कुठंच खर्च गेला नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर खताचा समजा आज DAPचा दर पोतं म्हटलं 1,300 की 1,400 रुपये काहीतरी आहे, 1,600 रुपये. तर ते झालं. त्याच्यानंतर मग लोकांना फक्त DAPच नाही जमत, लोकांना युरिया सुद्धा टाकावा लागतो. नाही ती पिकाची वाढ आम्हाला दिसत नाही, त्यामुळे ते युरियाची ती पुन्हा. आणि एवढं करून सुद्धा जे आहे की आज युद्धाचं सावट म्हणा किंवा बाहेरून येणारा जो माल आहे खताचा, त्याच्यामुळे शॉर्टेज आहे. तर गव्हर्नमेंटने त्याला नियम लावले की एका आधार कार्डावर किंवा तुमच्या काय आहे त्याच्यावरती फक्त 2च पोते देणार, असं काहीतरी आहे. त्यामुळे ज्याला घ्यायचं त्यांनी ते प्रत्येकाने त्या लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं काम पडलं. बरोबर. तर ते आपलं इथे तो वाचतो. त्याच्यानंतर तुमची जी उन्हाळ्यामध्ये जी म्हणजे लगबग जी आहे ती आपल्याला पीक निघालं की नांगरट करायची, नांगरट झालं की मग त्याला रोटर करायचं, रोटर झालं की मग परत त्याच्यात नाही झालं तर परत हे करायचं. तर जी उन्हाळ्यात म्हणजे आपल्यालाही त्रास आणि जमिनीला सगळ्यात मोठा त्रास. कारण की नांगरल्यानंतर एका ढेकळात साधारणतः हजारोच्या लाखोच्या संख्येत जे जीवाणू आहेत ते आपण नांगरून उलटून टाकून दिले, ते तपून मरून गेले. आणि आपण एवढा मोठा माणूस, समजा 50 किलो ते 100 किलोच्या दरम्यानचा माणूस 10 मिनिटं सुद्धा उन्हात उभं राहू शकत नाही. तर तो आपण नांगरून टाकून घरी जाऊन आपण झोपतो, पण ते त्याचं नुकसान आपल्याला पिकावरती किंवा उत्पादनावरती आपल्याला दिसून राहिलेले. राईट. म्हणजे एका इकडे आपण ओव्हरऑल जर बघितला तर अर्धा जवळपास खर्च कमी होतोय. नक्कीच. उत्पादन इतरांसारखं येतं का कमी येतं, जास्त येतं? उत्पादन सर 100% सारखंच आहे, प्लस असेल पण कमी नाही. बरोबर आहे. म्हणजे उत्पादन कमी न होता, तुमचा मोठेपणे सांगण्याचा, पण आम्ही तरी म्हणतो की उत्पादन नाही. कसं आहे की काही गोष्टी जर आपण जास्त सांगितल्या की लोकांना वाटते की हे त्या अँगलनं आपलं उत्पादन जास्त आहे ना, आपला खर्च नाही आहे. ऍक्च्युअली उत्पादन आता मी तुम्हाला मगा सांगितलं, माझं हरभऱ्याचं उत्पादन किती आलेलं किंवा माझं सोयाबीनचं किती आलेलं, पण लोकांना वाटते नाही हे काहीतरी चुकीचं सांगत. म्हणजे नक्कीच बऱ्याच जणांना असं वाटतं सागर भाऊ की बाबा सांगत असतील, पण आपण कशाची मार्केटिंग करतोय का इथं? नाही, बिलकुल नाही. म्हणजे या शून्य मशागतीचा जेव्हा आपण प्रचार करतोय, शासनानं सुद्धा आता कृषी विभागानं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अशा प्रकारच्या शेती करणाऱ्यांना अनुदान देणं सुरू केलेलं आहे, प्रोत्साहनपर. आणि ते अनुदान आहे हेक्टरी 5,000 रुपये. आणि 5,000 हेक्टर पर्यंत, 5 हेक्टर पर्यंत सुद्धा त्याचा लाभ मिळतोय. म्हणजे 25,000 सुद्धा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळतोय ज्यांचं गाव त्या प्रकल्पाअंतर्गत असेल. आता हे जे आपण प्रचार करतोय, म्हणजे शासन सांगतोय म्हणून करतोय किंवा वर्ल्ड बँक सांगतोय म्हणून करतोय की तुम्हाला फायदा होते म्हणून सांगतोय, परंतु जो शेतकऱ्यांपर्यंत प्रचार करतोय, ज्यांना आपण करायला सांगतो, तर त्याच्याबाबत काही आपण मार्केटिंग करतो का? नाही. आणि त्याला काही आपण एखादं विकतो का? काहीच नाही. उलट त्याला सांगतोय की तू सगळा खर्च कमी कर, रसायनावरचा आहे, डिझेलवरचा आहे, ट्रॅक्टरवरचा आहे, आणि असं केल्यानं त्याचं उत्पादन वाढणार नाही. आणि आपल्याला काय सर, आपण शेतकरी आहे तर आपल्याला माहिती आहे की आपलं पोट दुखा लागलं का डोकं दुखा लागलं. फक्त म्हणजे आज आपण असं झालं की नाही उत्पादन वाढून राहिलं, वाढवायचंय, तो करते म्हणून आपल्याला करायचं, मग हे खत टाक, ते खत टाक, हा फवारणी कर, ती फवारणी कर. तर ते आपलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या म्हणजे या दुःखाचा आपल्याला स्वतः शेतकरी असल्यामुळे ते जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या पद्धतीने अवलंब केला पाहिजे, जैविकचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून स्वतःचा खर्च, उत्पादन खर्च तो जर कमी झाला तर त्याच्यात म्हणजे आपल्या स्वतःची भर पडणार आहे. आपल्याला दुसऱ्या इतरांचं काही घेणं देणं नाहीये की त्यांनी काय केलं किंवा काय नाही. हा ठीक आहे, मी नाही म्हणणार की बाबा त्याचं जर 10 क्विंटल आलं तर तुमचं 5 आलं तर तुम्ही समाधान ठेवा, याच्यात मी नक्कीच नाही म्हणणार. पण जर त्याचं 10 येत असेल, आपलं 10 येत असेल किंवा 9 जरी येत असेल तरी आपल्याला त्याच्यात 100% फायदा आहे. एक तर म्हणजे पैसेही वाचले आणि जमीन वाचून राहिली. जसं आपल्या वडिलोपार्जने आपल्या हाती दिली जमीन त्यावेळेस चांगली होती, पण आपण येणाऱ्या पिढीच्या हाती जर जमीन देऊ तर ती सुपीक किंवा चांगली असली पाहिजे, हे गरजेचं आहे.
मी विशाल भाऊला म्हणतो, तुमचं काय वेगळं निरीक्षण आहे याच्यामधून या शेतीबाबतचं? आता जवळपास मोठ्या बंधूंनी आमच्या सर्व मुद्दे घेतलेलेच आहेत आता. त्याच्यावर काही आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. बर. आणि आता बाकी सर्वांनी निरीक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय फरक आहे. सर्वांनी ते आपापले मुद्दे मांडलेलेच आहेत. तुमचं एक महत्वाचं योगदान असं आहे की यांनी जरी निर्णय घेतला की मी अशा पद्धतीने शेती करतो, परंतु त्यातल्या घरातल्या सगळ्या लोकांचा सपोर्ट आवश्यक आहे. हो हो बिलकुल, ते तर आहेच अन्यथा प्रत्येकाच्या जर सपोर्ट नसेल तर बरेच जण ठरवतात, पण घरातले लोक म्हणतात की हे करू नका. तर तुम्ही सपोर्ट केला त्याच्यामुळे हे शक्य आहे. नाही तिथं बरोबर, तुमच्या प्रत्येकाच्या दोघांचं अभिनंदन. धन्यवाद. दोघांसाठी खूप खूप टाळ्या. धन्यवाद. मी इतर शेतकरी बंधूंना विनंती करणार आहे की आपल्या भागामध्ये सुद्धा अनेक शेतकरी या पद्धतीने शेती करणारे असतील तर कृपया त्यांच्या शेताला भेट द्या, वेळोवेळी निरीक्षणं घ्या. विशेषतः मी म्हणेल की पेरणीच्या वेळेस भेट द्या, मध्ये एक भेट द्या आणि कापणीच्या वेळेस पण भेट द्या. आणि मग तुम्हाला काय वाटतं आपल्या शेतात होऊ शकते का नाही, तर आपल्या शेतात सुद्धा 1 एकराचा प्रयोग करा. चांगलं वाटलं तर मात्र पुढे जा. धन्यवाद.